नमस्कार मंडळी, तुम्ही सर सलाईन घेऊन कुठं सांगा तुम्ही आपल्या खेळत आहे अडसा हे होतं कुत्रं बिमा यानं काहीतरी फवारा बच्चं काहीतरी शिकून बिकून खाल्लं होतं ते आपल्या पुरासा कमजोर झाला होता. ते चालतं आपल्याला फोन काय तर मला या म्हणतो असं भेट द्या म्हणतो. मला ठीक आहे म्हटलं, आलं म्हटलं गाडी घेऊन निघला मी डायरेक्ट खेळायला जायसाठी. तरी म्हटलं आपले केसे जरा हे बरोबर करून घेऊ. आणि कमान तुम्हाला माहिती आहे बरं आपली जेवढा मच्छा बाहेरची नवीन नवीन म्हणजे आता आहे बरे खतरनाक दिसते. डायरेक्ट आम्ही बसलो आहे त्याच्या बरोबर म्हणे बँकेची आपली बरोबर रेडी असते. डायरेक्ट टेन्शनचं काम नाही. सलाईन गिलाईन जे आपल्या कामाचं सगळं सामान असते ते सगळं मेडिसिन यायचे म्हणून असतं पहिले म्हणजे आपण घेऊन टाकतो. कुत्रं तर एवढं बेकार होतं की ते पूर्ण निम्मांच्या खाली जाऊन बसलं. त्याला पाहिजे थंडावा तर लवकर निघेल ना ते. तर हा कार्यकर्ता आता होता आपला तर त्याला काढायचा पुरापूर प्रयत्न करत होता. म्हणजे विचारानं काढलं असते पण त्याला भी होता का आता आपल्या हाताला नसायला पाहिजे. सांभाळून कर म्हटलं आहे आम्हाला गोष्टी मला चावला फालतं आधी मला तुला इंजेक्शन घालावी फालतं. आता आम्ही सलाईन बिलवून काय त्याला म्हटलं एखादा व्हिडिओ सलाईन लावतो नव्हतं काहून पण बातमी काढून घे म्हटलं एखादा. पा कुत्रं जातं पा कसं कुत्रं बघा डेंजर आहे. हेच कधी जाता बिमार नसतं नाटी उभं राहिलं असतं त्याने किती ठिकाणी फाडलं असतं हे तुम्हाला माहिती आहे. कारण की कुत्रं भलतं डेंजर असतं आहे. आणि मेन म्हणजे हे मेंढराच्या मागे जाणारा कुत्रा आहे. आणि तुम्ही समजू शकता की किती डेंजर आहे. किती डेंजर असलं तरी पाहता हे या टाईमला पुरं गाठलं. म्हटलं आपली सलाईन लावून टाकून घेऊ आपण. पण येईल काकानं कसं आहे फासा कसा केला पाहतो डायरेक्ट 2 पाचशे टाकले होते. म्हणजे कसं त्याच्या मागे त्याची मान येणारच नाही. फाशी बसू त्याची